नमस्कार. मराठी कथा या स्टोरीमध्ये या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक नवीन कहाणी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. एक नवीन कथा आहे. त्या कथेचं नाव आहे 18 वर्षाचं गुपित. आणि त्याच्यामध्ये अन्वी नावाची एक कॅरेक्टर आहे. तर त्या कॅरेक्टरचा रोल मीच प्ले करते ऑलवेज. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आज मी 25 वर्षाची झाली आहे. माझ्या आयुष्यात जे घडलं ते मी माझ्या सर्वात मोठ्या शत्रूलाही घडू नये, म्हणजे शत्रूबरोबरही ते घडू नये अशीच इच्छा करेन. कारण एका सत्याने माझं संपूर्ण आयुष्य अक्षरशः उलटून टाकलं. मी लहान असल्यापासून माझ्या आयुष्यात फक्त एकच व्यक्ती होती, ती म्हणजे माझी आई. आम्ही पुण्यातल्या एका छोट्याशा भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. घर मोठं नव्हतं, पण आईने कधीच मला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू दिली नाही. एक मात्र प्रश्न असा होता, माझे बाबा कुठे आहेत? मी जेव्हा जेव्हा हा प्रश्न विचारायचे तेव्हा आई मला एकच उत्तर द्यायची, ते परदेशात नोकरी करतात बाळ. एक दिवस ते नक्की परत येतील. मीही ते खरं मानलं. दरवर्षी माझ्या वाढदिवशी बाबांच्या नावाने एक छोटंसं गिफ्ट यायचं. कधी बाहुली, कधी घड्याळ, तर कधी एखादं छोटं मोठं पुस्तक. त्यासोबत एक छोटंसं पत्र असायचं, माझ्या लाडक्या अन्वीसाठी बाबा. मी ती सगळी पत्र आजही जपून ठेवली होती. माझ्या मैत्रिणी त्यांच्या बाबांसोबत फिरायला जायच्या, फोटो काढायच्या. मला थोडंसं वाईट वाटायचं, पण मी स्वतःला समजावायचे, माझे बाबा कामात खूप व्यस्त असतील. आईने माझ्या मनात त्यांच्याबद्दल कधीच वाईट भावना निर्माण होऊ दिली नाही. वर्षानुवर्ष जात होते. मी 10वी पास झाले. इवन मी 12वी पण पास झाले. पण बाबा मला कधीच भेटले नाहीत. मी आता कॉलेजला जाऊ लागले. माझं कॉलेज सुरू झालं, पण बाबा माझे कधीच आले नाही. एक दिवस मी आईला ठामपणे विचारलं, आई खरं सांग, बाबा नक्की कुठे आहेत? आई काही क्षण शांत राहिली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसण्याचा प्रयत्न केला. योग्य वेळ आली की मी सगळं सांगेन अन्वी तुला. मला तिचं उत्तर अजिबात पटलं नाही. त्या दिवसापासून मी स्वतःचं उत्तर शोधायचं ठरवलं. घरातल्या जुन्या कपाटात, फाईल्समध्ये, फोटो अल्बममध्ये मी अनेकदा शोध घेतला, पण बाबांचा एकही फोटो मला कधी सापडला नाही. हे मला खूप विचित्र वाटलं. कोणत्याही मुलीच्या घरात तिच्या बाबांचा एकही फोटो नसतो का? या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडे नव्हतं. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना एक दिवस मी क्लासवरून घरी येत होते. आमच्या इमारतीसमोर एक वयस्कर गृहस्थ उभे होते. मी जवळ येताच त्यांनी माझ्याकडे नीट पाहिलं. तू अन्वी आहेस ना? मी आश्चर्याने म्हणाले, हो, पण तुम्ही कोण? त्यांच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. ते थरथरत्या आवाजात मला म्हणाले, मी तुझ्या बाबांचा खूप जवळचा मित्र आहे. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. पहिल्यांदाच कुणीतरी माझ्या बाबांचा उल्लेख केला होता, ते पण मी इतकी मोठी झाल्यानंतर फर्स्ट टाईम. मी घाईघाईने त्या गृहस्थांना विचारलं, माझे बाबा कुठे आहेत? ते कसे आहेत? त्यांनी मला कधी भेटायचा का प्रयत्न केला नाहीत? त्या गृहस्थांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, बाळ, तुला अजूनही खरं काहीच माहिती नाही आहे का? त्या एका वाक्याने माझ्या पायाखालची खरंच जमीन सरकली. ज्याने सगळं बदललं. माझ्या हातापायांना अक्षरशः थरथर सुटली होती. समोर उभे असलेले ते गृहस्थ शांतपणे माझ्याकडे पाहत होते. बाळ, इथे उभं राहून बोलणं योग्य नाही. समोरच्या बागेत आपण जाऊन बसूया का? आपण तिथे हवं तर बोलूया. मी काहीही न बोलता त्यांच्या मागे गेले. आम्ही एका बाकावर बसलो. काही क्षण ते शांत राहिले आणि मग त्यांच्या बॅगेतून एक जुनं पाकिट बाहेर काढलं. त्यात एक फिकट झालेला फोटो आणि एक बंद लिफाफा होता. हे तुझ्यासाठी. मी थरथरत्या हातांनी फोटो हातात घेतला. फोटोत एक तरुण पुरुष एक लहान बाळाला मांडीवर घेऊन हसत होता. त्या बाळाच्या गळ्यात छोटंसं चांदीचं लॉकेट होतं. मी न कळत माझ्या गळ्यातील लॉकेटकडे पाहिलं. ते अगदी तसंच होतं. माझ्या अंगावर काटा आला. हा कोण आहे? तो हळू आवाजात म्हणाले, हा तुझा बाबा आहे. हा तुझा बाप आहे. माझ्या डोळ्यात अचानक अश्रू आले. पहिल्यांदाच मी माझ्या बाबांचा चेहरा पाहत होते. मी लगेच त्यांना विचारलं, मग ते आता कुठे आहेत? त्यांनी काही उत्तर मला दिलं नाही. त्याऐवजी त्यांनी माझ्या हातात तो लिफाफा दिला. हे आधी तू वाच अन्वी. मी सावधपणे तो लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. पत्राच्या शेवटी असं लिहिलं होतं, तुझ्यावर नेहमी प्रेम करणारा तुझा बाबा. माझे हात अक्षरशः थरथरत होते. पत्रात लिहिलं होतं की जर हे पत्र माझ्या हातात आलं असेल तर याचा अर्थ अनेक वर्ष लोटली आहे.
त्यात बाबांनी माझ्यासाठी शुभेच्छा लिहिल्या होत्या. माझ्या शिक्षणाबद्दल, माझ्या स्वप्नांबद्दल आणि एक वाक्य मात्र माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं. कधीही कोणाचाही तिरस्कार करू नकोस, जरी तुला पूर्ण सत्य माहिती नसलं तरी. मी पत्र पुन्हा वाचत होते. माझ्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले. जर बाबा माझ्यावर इतकं प्रेम करत होते तर ते मला भेटायला का आले नाहीत? ते गृहस्थ माझ्याकडे पाहत म्हणाले, अन्वी, काही गोष्टी तुला तुझ्या आईलाच विचाराव्या लागतील. मी घरी परतले. संपूर्ण रस्ता मी एक शब्दही बोलले नाही. घरी पोचल्यावर आई स्वयंपाक करत होती. मला पाहून ती नेहमीसारखी हसली. कॅज्युअल, आज उशीर झाला हो का? आईने मला विचारलं. मी तिच्यासमोर तो फोटो ठेवला. आईच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं झालं. तिच्या हातातून चमचा खाली पडला. ती काही सेकंड त्या फोटोकडे पाहतच राहिली. हा फोटो तुला कुठे मिळाला अन्वी? तिचा आवाज थरथरत होता. मी शांतपणे म्हणाले, आज मला बाबांच्या मित्रांची भेट झाली. ते ऐकताच आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती खुर्चीवर बसली. मला वाटलं आज मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार. पण आईने डोळे बंद केले आणि फक्त एवढंच म्हणाली, अन्वी, मला थोडा वेळ देशील का? त्या क्षणी मला जाणवलं हे फक्त एका फोटोचं गुपित नव्हतं. यामागे अजून काहीतरी मोठं सत्य लपलं होतं. आणि ते सत्य ऐकल्यानंतर माझं आयुष्य पुन्हा कधीच पूर्वीसारखं राहणार नव्हतं. त्या रात्री घरात भयानक शांतता होती. मी हॉलमध्ये बसले होते आणि आई स्वयंपाकघरात उभी होती. ती काहीतरी काम करत असल्याचा फक्त आव आणत होती. तिच्या हातातला चमचा थरथरत होता. मी शांतता थोडीशी तोडली. आई, आता खरं सांगतेस का? बाबा कुठे आहेत ते? आईने हळूच माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे लाल झाले होते. ती माझ्याकडे बघत बसली. अन्वी, मी तुला आजपर्यंत जे सांगितलं त्यातलं बरंच काही खोटं होतं. माझ्या छातीत धस्स झालं. म्हणजे बाबा परदेशात नाहीत? आईने डोळे मिटले आणि एका नकारार्थी मान हलवली. नाही. माझ्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मग ते कुठे आहेत? काही क्षण शांत राहून ती म्हणाली, तुझे बाबा आता या जगात नाही आहेत. हे ऐकताच माझा श्वास अडखळला. काय? मी खुर्चीवरून उठून उभी राहिले. नाही, हे खोटं आहे. तू खोटं बोलतेस. मी जोरात ओरडले. आई रडत म्हणाली, तू फक्त 2 वर्षांची होतीस तेव्हा एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. माझं संपूर्ण शरीर अक्षरशः सुन्न झालं होतं. मी भिंतीचा आधार घेत खाली बसले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं की माझ्या पायाखालची जमीनच नाहीशी झाली आहे. काही वेळानंतर मी हळू आवाजात विचारलं, मग तू मला इतकी वर्ष खोटं का बोलत राहिलीस आई? आईने माझे हातात घेतले. कारण तू खूप लहान होतीस. रोज बाबांबद्दल विचारायचीस, रडायचीस. मला तुझं दुःख पाहवत नव्हतं म्हणून मी तुला सांगितलं की ते परदेशात आहेत. मला वाटलं मोठी झाल्यावर सगळं सांगेन, पण प्रत्येक वर्षी धाडसच झालं नाही मला तुला सांगण्याचं हे सगळं काही सत्य. माझ्या मनात राग, दुःख, प्रेम सगळ्या भावना होत्या. एकाच वेळी त्या उसळल्या. मी आईवर रागावले होते, पण तिच्या डोळ्यातलं दुःखही मला दिसत होतं. मी काहीही न बोलता माझ्या खोलीत निघून गेले. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी पुन्हा ते पत्र वाचलं. पुन्हा मी फोटो पाहिला. वारंवार मी तो फोटो पाहतच राहिले. आणि अचानक माझी नजर फोटोच्या मागच्या बाजूला गेली. तिथे निळ्या शाईने एक पत्ता लिहिलेला होता आणि त्याखाली फक्त 3 शब्द, शेवटची भेट इथे. मी क्षणभर स्तब्ध झाले. हा पत्ता कुठला होता आणि शेवटची भेट म्हणजे नेमकं काय आता हे? दुसऱ्या दिवशी सकाळी मी तो पत्ता इंटरनेटवर शोधला. तो एका छोट्या गावाचा पत्ता होता जिथे आम्ही कधीच गेलो नव्हतो. माझ्या मनात एकच विचार आला, या पत्त्यामागे अजून काय सत्य दडलं आहे? मी ठरवलं, आईला न सांगता मी त्या गावात जाणार, कारण मला आता फक्त उत्तरं हवी होती. आणि मला अजिबात कल्पना नव्हती त्या गावात माझी वाट पाहत होतं ते सत्य. माझ्या कल्पनेपेक्षाही अधिक धक्कादायक असणार होतं ते सत्य, जे मला जाणण्याची खूप जास्त उत्सुकता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडले. माझ्या बॅगेत फक्त बाबांचा फोटो, ते पत्र आणि थोडे पैसे होते. बसचा प्रवास जवळपास 4 तासांचा होता. संपूर्ण प्रवासात माझ्या मनात एकच विचार सुरू होता, या पत्त्यावर गेल्यावर मला नक्की काय कळणार आहे? दुपारी मी त्या छोट्याशा गावात पोहोचले. गाव खूप शांत होतं. जुने वाडे, अरुंद रस्ते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आपुलकी होती. मी फोटोच्या मागे लिहिलेला पत्ता शोधत एका जुन्या घरासमोर जाऊन मी थांबले. दारावर हलकीच मी टकटक केली. कुणी आतमध्ये आहे का? मी असं विचारलं असे टकटक करून. दार उघडलं. 70च्या आसपासची एक आजी बाहेर आल्या. त्यांनी माझ्याकडे काही क्षण बारकाईने पाहिलं आणि अचानक त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मला पाहून.
तू तू अन्वी आहेस का? मी आश्चर्यचकित झाले. हो, पण तुम्हाला माझं नाव कसं काय माहिती आजी? आजींचे ओठ थरथरत होते, कारण तू अगदी तुझ्या बाबांसारखीच दिसतेस, त्याच्यामुळे मी तुला ओळखलं. हे ऐकताच माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. मी त्यांना बाबांचा फोटो दाखवला. त्यांनी तो फोटो हातात घेतला, छातीशी धरला आणि शांतपणे त्या रडू लागल्या. काही वेळांनी त्यांनी मला घरात बसवलं. भिंतीवर अनेक जुने फोटो लावलेले होते. त्यात एक फोटो पाहून मी थबकले. त्या फोटोत माझी आई, बाबा आणि मी होते. मी तेव्हा अगदी लहान होते. हा फोटो आमच्या घरी कधीच नव्हता. मी हळू आवाजात म्हणाले. आजी म्हणाल्या, तुझ्या बाबांनी हा फोटो इथे ठेवला होता. ते म्हणाले होते, मी माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान आठवण आहे. माझ्या डोळ्यांतून अश्रू आले. आजीनी एक लाकडी पेटी बाहेर काढली. हे सगळं तुझ्या बाबांचं आहे. त्या पेटीमध्ये एक घड्याळ, काही डायऱ्या, काही पत्र आणि एक छोटासा व्हॉइस रेकॉर्डर होता. माझ्या हातात तो रेकॉर्डर देत आजी म्हणाल्या, ते म्हणाले होते, जर कधी अन्वी मोठी होऊन इथे आली तर तिला हे नक्की ऐकव. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी थरथरत्या हातांनी रेकॉर्डर सुरू केला. काही सेकंड आवाज आला नाही आणि मग एक आवाज आला, अन्वी. तो आवाज ऐकताच माझा श्वास थांबला जाग्याच. तो माझ्या बाबांचा आवाज होता. पहिल्यांदाच मी माझ्या बाबांना बोलताना ऐकत होते. जर तू हे ऐकत असशील तर कदाचित मी तुझ्यासोबत नसेन, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्यात कोणावरही राग धरू नकोस, विशेषतः तुझ्या आईवरती. मी रडतच रेकॉर्डर ऐकत राहिले. बाबांनी माझ्याबद्दलची स्वप्न सांगितली होती. माझं शिक्षण, माझं आयुष्य, माझं हसणं, सगळ्यांचा त्यांनी उल्लेख केला होता. रेकॉर्डिंग संपत आलं तेवढ्याच त्यांनी शेवटचं एक वाक्य म्हटलं, अन्वी, माझ्या कपाटातली निळी फाईल नक्की शोध. तुझ्या भविष्यासाठी मी त्यात काही लपवून ठेवलेलं आहे. रेकॉर्डिंग अचानक बंद झालं. मी आणि आजी एकमेकींकडे पाहत राहिलो. निळी फाईल? आजी हळू आवाजात म्हणाल्या, त्या फाईलबद्दल मला काहीच माहिती नाही, पण जर ती अजूनही अस्तित्वात असेल तर कदाचित तुझ्या आयुष्यातील शेवटचं आणि सर्वात मोठं गुपित त्या फाईलमध्ये दडलेलं असणार आहे. त्या क्षणी मला जाणवलं, माझा प्रवास अजून संपलेला नव्हता. खरं सत्य मला अजून जाणून घ्यायचं होतं. खरं सत्य अजून माझी वाट पाहत होतं. त्या दिवशी मी गावाहून थेट घरी परतले. संपूर्ण प्रवासभर माझ्या मनात एकच विचार घोळत होता, ती निळी फाईल नक्की कुठे असेल. घरी पोचल्यावर आई हॉलमध्ये शांत बसली होती. तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. अन्वी, तू कुठे गेली होतीस? मी किती फोन केले तुला, तू एकही फोन का रिसीव्ह केला नाहीस? मी तिच्याजवळ बसले. पहिल्यांदाच मी रागाने नाही तर शांतपणे म्हणाली, आई, मला सगळं माहिती झालं आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती बाबांचा व्हॉइस रेकॉर्डर ऐकवला. बाबांचा आवाज ऐकताच आई रडू लागली. काही मिनिटे घरात फक्त शांतता होती. थोड्या वेळाने आई उठली, बेडरूममध्ये गेली आणि कपाटाच्या वरच्या बाजूला ठेवलेली एक जुनी लोखंडी पेटी आणली. तिने थरथरत्या हाताने ते कुलूप ओपन केलं. आज जुने फोटो, काही कागदपत्र आणि एक निळी फाईल होती. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. मी फाईल उघडली. त्यात बाबांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं एक मोठं पत्र होतं. मी वाचायला सुरुवात केली. प्रिय अन्वी, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ तू मोठी झाली आहेस. मला माहीत आहे माझ्या नसण्याचं दुःख तुला नक्की होईल, पण माझी एकच विनंती आहे, तुझ्या आईवर कधीच राग धरू नकोस. माझ्यानंतर तिने आई आणि बाबा दोघांची जबाबदारी एकटीने पार पाडली आहे. तिने तुला कधीच दुःखी वाटू दिलं नाही. जर कधी तुझ्यासमोर माझ्याबद्दल आणि तिच्याबद्दल प्रश्न उभे राहिले तर नेहमी तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कर. माझे अश्रू पत्रावर पडत होते. पत्राच्या शेवटी एक छोटंसं पाकिट होतं. त्यात माझ्या नावाचं बँक डिपॉझिट सर्टिफिकेट आणि एक छोटी चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, ही रक्कम तुझ्या स्वप्नांसाठी आहे, माझ्यासाठी नाही. तुझ्यासाठी मोठं जग जिंक. त्या क्षणी मला पैशांपेक्षा बाबांचा विश्वास जास्त मौल्यवान वाटला. मी पत्र हळूच बंद केलं. आई माझ्यासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात अप्रतिपणा होता. मी काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि अचानक तिला घट्ट मिठी मारली. आम्ही दोघी खूप वेळ रडत राहिलो. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली. कधी कधी आई वडील आपल्यापासून सत्य लपवतात, कारण त्यांना खोटं बोलायचं असतं म्हणून नाही, तर आपलं बालपण तुटू नये म्हणून. त्या दिवसानंतर मी बाबांना शोधणं थांबवलं, कारण ते माझ्यासाठी नव्हते, पण त्यांचं प्रेम, त्यांचे शब्द, त्यांची शिकवण माझ्यासोबत कायमची होती. आज मी जे काही आहे ते माझ्या आईच्या संघर्षामुळे आणि माझ्या बाबांच्या आशीर्वादामुळे आहे. आणि म्हणूनच
आपल्या माणसावर राग करण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यातील न सांगितलेल्या संघर्षांचा विचार नक्की करा. कदाचित त्यांच्याकडे अशी एखादी गोष्ट असेल जी त्यांनी आपल्या आनंदासाठी आयुष्यभर मनातच दडवून ठेवली असेल. माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं गुपित आता उघडं होणार होतं. ही स्टोरी छान वाटली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट सेक्शन्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. भेटूया आपण अजून एक अशीच चांगली मराठी कथा घेऊन, जी इन्स्पिरेशनल असेल, जी इंटरेस्टिंग असेल. सो भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.